नमस्कार मंडळी, मी आशा स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती. आशा करते सर्व स्वस्त असताना मस्त असताना मजेत असताना. तर आज बनवलं होतं मी खेकड्याचं सूप. तर फर्स्ट टाईम बनवलं बरं का मी. इकडे माझी लहानी बहीण साफ करत होती. खूप हिंडल्यानंतर ते भेटले इकडे. त्यांच्या तिकडे इझी भेटतात कारण की मोवा डॅम आहे जवळ, त्यामुळं. तर इथे तर भेटत नाही आमच्या इकडं, पण तिने आणायला सांगितलं होतं तर आणले. त्यांनी खूप फिरल्यानंतर भेटले. पण याला शिजायला एवढा वेळ लागतो ना, खूप वेळ लागतो. तर तिने आता चांगले साफ करून घेतले. मला तर जमणार नाही, मला सांगत होती ती की असे साफ करायचे म्हणून. आता ती होती म्हणून केले आणि मी बनवले. आणि मी आतापर्यंत कधी बनवले नाही आणि खाल्लेसुद्धा नाही. ती बोलत होती की छान लागत आहे आणि कमरेसाठी छान म्हणजे चांगलं असतं बघ, कंबर दुखत नाही म्हणून त्यासाठी आणले होते. तिने छान साफ केले. मला बोलली मग आता थोडंसं तेल टाक, मीठ टाक, हळद टाक आणि चांगले शिजवून घे. 7-8 शिट्ट्या घे म्हणजे शिजतील ते. कारण त्यांना सवय आहे, त्यामुळं तिला येतं साफ करता. मला तर जमणारच नाही साफ करण्याचं. तर आपल्या चॅनलवरती नवीन असलेलं सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर तिने हे काहीतरी काढलं. मी पहिले कधी खाल्लेलं नव्हतं, पण म्हटलं बघू ट्राय करून. तर ती बोलली तव्यामध्ये बनवायचं, अंड्याच्या चटणीसारखं लागतं. म्हटलं बघू म्हणून. तर तिलासुद्धा माहीत नव्हतं त्याचं नाव काय आहे. तर मी ट्राय केलं, पण मला अजिबात आवडलं नाही कारण की त्याची टेस्ट खूप वेगळीच होती. आपण कधी खाल्लेलं नाही त्याच्यामुळं बिलकुल आवडलं नाही. साईलासुद्धा आवडलं नाही ते दिसायला पण वेगळेच दिसतात ते, त्यामुळे खाण्याची इच्छासुद्धा होत नाही. आता साफ करून झाले छानपैकी, बघू शकता. त्यानंतर आता मी कुकरमध्ये लावून दिले आणि अशा प्रकारे शिजले होते. आणि ते आतमधलं जे असतं ना ते खायचं असतं. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.